गणेश आहे नमा नमस्कार मंडळी, रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चकली। एकदम सोप्या पद्धतीने आपण मैदा आणि मुगाच्या डाळीची चकली बनवणार आहोत। एकदम क्रिस्पी आणि जशी बाहेर मिळते मार्केट मध्ये तशीच। चला तर मग सुरू करूया रेसिपीला। इथे मी या वाटीने 2 वाटी मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि एका छोट्या वाटीने सपाट वाटी असं मूग डाळ घेतलेली आहे बिना साल्ट्याची। आता आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये हा जो मैदा घेतलेला आहे चाळून तो टाकूयात। गाठ बांधून घेऊयात त्याला। आणि आता आपल्याला हे कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे। कुकरच्या डब्यामध्ये पाणी टाकायचं नाही, तर असंच हे ड्राय ठेवून द्यायचं आहे। आणि मुगाची डाळ पण चांगली धुवून घ्यायची आहे। तर आपल्याला आता मुगाची डाळ पहिले ठेवायची आहे आणि यावरती मैदा जो आपण बांधून ठेवलेला आहे कॉटनच्या कपड्यामध्ये तो डब्बा ठेवायचा आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण हे काढून घेऊयात बाजूला। डाळ आपली चांगली शिजली गेलेली आहे। थोडासा गरम आहे त्यामुळे थंड व्हायला ठेवलेला आहे। तोपर्यंत डाळ हटवून घेतलेली आहे। आता मैदा पण थोडासा थंड झालेला आहे। गाठ सोडून बघूयात। तुम्ही बघू शकता मैद्याचा कसा असा एकदम खुसखुशीत असला शिजलेला आहे। आता आपण हे असं फोडून पण घेऊ शकतो किंवा किसणीच्या सहाय्याने किसून घेऊ शकतो। तुम्हाला जे इझी पडेल ते तुम्ही करू शकता, फक्त गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत। हे बघा अशा प्रकारे मी किसणीने असं किसून घेते। एकदम पटकन होतं आणि गाठी राहत नाहीत। तर अशा प्रकारे मी हे किसून घेत आहे। सगळा मैदा आपण अशा प्रकारे किसून घेतलेला आहे। बघू शकता हे बघा अजिबात मध्ये अशा गाठी येत नाहीये। तर सगळा मैदा असा किसून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। सुरुवातीला आपण यामध्ये आता लाल मिरची पावडर टाकूयात, चवीनुसार मीठ, ओवा टाकलेला आहे थोडासा, जिरा पावडर टाकलेला आहे आणि तीळ टाकलेले आहेत। पांढरे तीळ वापरले आहेत मी इथे। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे हे मिक्स करून घेऊयात। जास्त पातळ असं करायचं नाहीये, पातळ केलं तर चकली अशी छान क्रिस्पी होणार नाही। त्यामुळे पीठ आपल्याला हे चांगलं घट्टच मळून घ्यायचं आहे। आता आपण या पिठामध्ये आपण मूग डाळ शिजवून घेतलेली आहे, ती थोडीशी पाणी टाकून हटवून घेतलेली आहे। त्यामध्येच आपल्याला हा मैदा असा मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर केलेला नाहीये। तर अशा प्रकारे ही डाळ टाकूनच आपल्याला मैदा टिंबून घ्यायचा आहे असा। अगदी सोप्या पद्धतीने मी बनवत आहे आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली चकली बनते। अशा प्रकारे बनवाल तर अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच। यामध्ये मी हळद वापरलेली नाहीये। मार्केटमध्ये पण बऱ्याच प्रकारच्या चकली मिळतात विदाउट हळद असं, तर मी त्या प्रकारे बनवत आहे। मुलांना कसं बाहेरचं जास्त आवडतं, मग बाहेर दिसेल तसं आपण घरी पण बनवू शकतो। फक्त हळद वापरायची नाही, म्हणजे कलर असा पांढरा येईल। वापरली तर अगदी थोडीशी वापरायची।
अशा प्रकारे मी हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी आता हे 10 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देत आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पीठ छान रेस्ट झालेलं आहे. तर आता आपण याची चकली बनवूयात. तर इथे मी चकलीची मशीन घेतलेली आहे, म्हणजे शेवगा घेतलेला आहे. अशा प्रकारे याला मी तेल लावून घेतलेलं आहे आतून, म्हणजे पीठ कसं असं चिकटणार नाही शेवग्याला. सगळ्या बाजूने मी तेल लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे चकलीची प्लेट येते ती यूज करणार आहे. आणि असा पिठाचा गोळा करून आपण यामध्ये टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण हे आता आपण मशीन बंद करून घेऊयात. आता आपण ह्याच्या चकल्या बनवून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे आणि शेवटी असं जॉईंट करायचं. अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या बनवून घेते. एका साइड मला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे आपण चकल्या बनवून घेऊया. तर अशा प्रकारे मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता तळायला घेते. बघू शकता मीडियम फ्लेमवर आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी कढईमध्ये बसतील तेवढ्या चकल्या टाकलेल्या आहेत आणि ह्या छान आपल्याला अशा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आलटून पलटून आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे. एकही चकली अशी तुटत नाहीये बनवते वेळेस पण, कढईमध्ये टाकल्यानंतर पण. मैदा आपण चांगला वाफवून घेतलेला आहे. मस्त आपली अशी ही चकली एकदम मार्केटमध्ये मिळते अशी चकली तयार होत आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर चकली अशी छान अशा तळून झालेली आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. बघू शकता चकली अशी तेलकट झालेली नाहीये, एकदम ड्राय अशी चकली झालेली आहे. तर अशा प्रकारे मी बाकीच्या चकली पण तळून घेते. तुम्ही बघू शकता मस्त आपल्या अशा ह्या छान अशा सेम मार्केट सारख्या चकली बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. एनी टाइम पण आपण बाहेरचं खाण्यापेक्षा असं घरी बनवू शकतो. एकदम मार्केटमध्ये मिळतात तसे. तुम्ही चकलीचा आवाज ऐकू शकता. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली चकली झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.